नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा या दोन औष्णिक वीज केंद्रांमधून वीज निर्मिती होते ही एकच बाजू आपल्याला माहिती आहे। मात्र या प्रकल्पांची दुसरी ही एक काळी बाजू आहे आणि ती म्हणजे प्रदूषणाची। या प्रकल्पांमधून निघणारी राख पाणी, हवा आणि जमीन प्रदूषित करते आहे। त्यामुळे पिकं तर नष्ट होतच आहेत, शिवाय मानवी आणि पशुपक्ष्यांच्या आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होत आहेत। आणि त्यामुळे ही वीज प्रदूषित आहे। कशी बघूया आजच्या रिपोर्टामध्ये। नागपूर जिल्ह्यातलं कोराडी आणि खापरखेडा या दोन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना नागपूरचं भूषण म्हणून ओळखलं जातं। मात्र हेच दोन प्रकल्प परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची राख रांगोळी करत असल्याचं दाहक वास्तव समोर आलंय। या प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेमुळे परिसरातील हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित झाली आहे। याचा इथल्या नागरिक, पशुपक्षी आणि पिकांवर गंभीर परिणाम होतोय। हे दोन्ही प्रकल्प नागपूर शहरालगत आहेत। त्यात खापरखेडा हा सर्वात जुना प्रकल्प आहे। साधारणपणे 1950 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली। तेव्हा या प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भाचा कायापालट होईल असं सांगितलं गेलं। कायापालट तर झाला नाहीच, उलट इथल्या नागरिकांच्या शरीरात राखेच्या माध्यमातून हळूहळू विष टाकण्याचं काम हे प्रकल्प करतायत। खापरखेडा प्रकल्पातून सध्या 1300 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते। विजेची गरज वाढल्यावर याच प्रकल्पाशेजारी असलेल्या कोराडीमध्ये 1974 साली नवा प्रकल्प उभारण्यात आला। या प्रकल्पातून दररोज 2400 मेगावॅट वीज निर्मिती होते। या दोन्ही प्रकल्पातून विजेची निर्मिती केली जाते अशी साधारणतः माहिती राज्यातल्या नागरिकांना आहे। पण याच प्रकल्पांमुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याची कल्पना मात्र राज्यातल्या जनतेला नाहीये। या दोन वीज निर्मिती प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि मंथन अध्ययन केंद्र या दोन संस्थांनी सखोल अभ्यास केलाय। या अभ्यासात धक्कादायक वास्तव समोर आलंय। या पूर्ण भागामध्ये भूपृष्ठावरील पाणी आणि भूगर्भातील पाणी, भूजल दोन्ही मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युटेड आहे। ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे हेवी मेटल्स आहेत ज्याचा आरोग्यावरती खूप गंभीर परिणाम होतो। वायू प्रदूषित आहे, मोठ्या प्रमाणावरती फ्लाय ॲश जी आहे ती हवेत मिसळत आहे वाऱ्यामुळे आणि त्याच्यामुळे वायू प्रदूषण होत आहे। ती ॲश लोकांच्या घरावरती, पाण्यावरती जमा होते आहे, ती ॲश पाण्यात मिसळत आहे, पाणी प्रदूषण होत आहे आणि ती ॲश लोकांच्या शेतीवरती, पिकांवरती जमा होत आहे, त्यामुळे पीक खराब होत आहेत, जमिनीचं प्रदूषण होत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ॲश जी आहे त्या ॲशमध्ये पण हे हेवी मेटल्स आहेत। ॲक्च्युली आम्ही जेव्हा साईटवर गेलो आणि आम्ही बघितलं, म्हणजे गावकऱ्यांशी आम्ही बोललो आणि अक्षरशः जेव्हा बघितलं तर स्किनच्या प्रॉब्लेम्स तर आम्हाला दिसले। आणि तिकडचे स्थानिक जे डॉक्टर लोक आहे, जे वारंवार लोक जात असतात त्यांच्याकडे, तर त्यांनी आम्हाला नक्की हे तर सांगितलं की आस्थमाचे पेशंट जास्ती झाले आहे। एका गावामध्ये जेव्हा आम्ही बचत गटांच्या महिलांसोबत आम्ही चर्चा करत होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या गावामध्ये पोटाचनकापूरमध्ये थायरॉईडचे केसेस खूप वाढले आहे। आणि हे असं पाहण्यात आलं की लहान मुलं जे असतात, लहान मुलांमध्ये पण आस्थमाचे केसेस जे आहे ते खूप जास्ती वाढले आहे। खापरखेडा आणि कोराडी या दोन्ही वीज निर्मिती प्रकल्पांशेजारी एकूण 21 गावं आहेत। त्यापैकी 18 गावांना प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा फटका बसतोय। वीज निर्मितीसाठी कोळसा जाळल्यावर जी राख उरते ती एका मोठ्या पाईपमधून पाण्याच्या माध्यमातून मोठ्या ॲश पॉन्डमध्ये टाकली जाते। मात्र ही पाईपलाईन लिकेज असल्यानं त्यातून पाणी मिश्रित राख जवळच्या कन्हान आणि कोलार नदीत मिसळतीये। कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रामधून निघणारी राख अनेक ठिकाणावरून नाल्याच्या माध्यमातून नदीमध्ये सोडल्या जाते। मी आता आहे या कोलार नदीमध्ये आणि आपण पाहू शकतो की या कोलार नदीमधून मध्ये हा जो नाला आला आहे, या नाल्याच्या माध्यमातून ही ॲश म्हणजे राख जी आहे या पाण्यामध्ये सोडली जात आहे। स्वच्छ पाणी, आपण जर इकडे पाहिलं तर नदीचं पाणी अगदी स्वच्छ आहे। खरं म्हणजे याच नदीच्या पाण्याचा उपयोग जो आहे येथील गावकरी पिण्यासाठी करतात।
पुढं ही नदी जी आहे कोलार नदी पुढं कन्हा नदीला मिळते आणि कन्हा नदीचं पाणी जे आहे ते नागपूर शहराला पाणी पुरवठा म्हणून वापरलं जातं. त्यामुळे ही नदी आणि पुढची कन्हा नदी या दोन्ही नद्या ज्या आहेत या राखेमुळे प्रदूषित होत आहेत. प्रकल्पाच्या परिसरातली गावं आणि नागपूर शहराला कन्हान आणि कोलार या दोन नद्यातून पाणी पुरवठा होतो. मात्र ही राख नद्यांमध्ये मिसळल्यानं विषारी घटक पाण्यामध्ये येत आहेत. यात अँटीमोनी, फ्लोराईड, आयर्न, मँगनीज, मॅग्नेशियम, मर्क्युरी, कोबाल्ट, कॉपर, निकेल, झिंक, तेल आणि ग्रीस यासारखे विषारी घटक असतात. परिसरातल्या गावांना राख मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं अनेकांना किडनी स्टोनचे आजार झालेत. या प्रकल्पांमधून निघणारी राख मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यात मिसळली जात आहे. परिणामी परिसरातील गावकऱ्यांना दूषित पाणी पुरवठा होतो आहे. या गावकऱ्यांना विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे. सुरादेवी गावातील तर 70% लोकांना किडनी स्टोन सारखे आजार आहेत. हे आहेत सुरादेवी या गावातील महादेव दूध पचारे. यांना एक दोनदा नाही तर 3 वेळा किडनी स्टोन हा आजार झालाय. 2दा त्यांच्यावर ऑपरेशन झालं. मात्र दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा त्यांना किडनी स्टोननं ग्रासलं. पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर विषारी घटक असल्यानं त्यांना हा आजार वारंवार होत असल्याचं ते सांगतात. मला 8 ते 10 वर्ष म्हणजे साधारण ते 12 वर्ष किडनी स्टोनचा त्रास आहे. माझं 2दा ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे. आता 3दा 22 mm मला एक आणखी किडनी स्टोन आहे आणि त्याचं पुन्हा ऑपरेशन आहे. प्रत्येक गोष्ट आता सर्व ठिकाणी राख येऊन राहिली आणि आमच्या नदीच्या पाण्यात बी काही प्रमाणात राख येऊन राहिली. जे आम्ही रोजचं पाणी वापरतो त्याच्यात पण काही प्रमाणात राख येऊन राहिली. गावात भरपूर लोकांना म्हणजे किडनी स्टोनचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि प्रत्येकाच्या 1-2 घर आड किडनी स्टोन मिळेल तुम्हाला घरोघरी. केवळ महादेव दूध पचारे हे एकटेच नाही तर सुरादेवी या गावातील 70% लोकांना किडनी स्टोनचा आजार आहे. पाण्यामध्ये यांचे जे राख आहे मिश्रित जास्त येऊन राहिलं आणि त्यामुळे त्या पाण्यातून लोकांना गावात 70% लोकांना किडनी स्टोन आहे. स्वतः मला आहे. माझे 2 ऑपरेशन सुद्धा झाले ना, 3रं ऑपरेशन आता आहे. या राखेमुळे भरपूर लोकांना त्रास आहे. पॉवर प्लांट उभा करते वेळेस स्थानिक लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे मोठे मोठे आश्वासन दिले होते आणि विशेषतः जेवढ्या प्रमाणात रोजगार मिळायला पाहिजे ते रोजगार अजूनपर्यंत मिळाला नाही. आणि त्या पॉवर प्लांटमधून जे निघणारी राख आहे त्या राखेमुळे आतापर्यंत या सुरादेवी येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. अगोदर जेव्हा राख नव्हती तेव्हा जास्त प्रमाणात पीक होत होतं ना. आता 10-12 वर्षापासून खूप कमी झालेलं आहे. म्हणजे पिकावरही या सगळ्या राखेचा प्रदूषणाचा परिणाम होतो. हां, पिकावरही आहे आणि पाण्यातही. जेणेकरून सायंकाळी उडलेली सकाळी शेतावर गेल्यानंतर पूर्ण पांढरं बनून जाते माणूस. त्याच्यामुळे पिकावर काय परिणाम होतो? त्यांची जो पात्या फुलं असतात ते गळून जातात. असं माननीय सरपंच साहेबांनी सांगितले का दूषित पाणी किंवा शेतीवर येणारा रॅश किंवा इकडला पिकावर कमतरता हे टोटली करून पिकावर नुकसान भरपाई किंवा काही आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणवले कधी परिणाम? हो, किडनी स्टोन, पाण्यात दूषित पाणी येणं, पाणी पिताना चांगलं वाटणं नाही पाणी. या प्रकल्पांना लागून सुरादेवी, खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, वारेगाव ही गावं आहेत. या प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेचा सर्वाधिक त्रास या गावातल्या नागरिकांना होतोय. हवेच्या माध्यमातून ही राख या नागरिकांच्या शरीरात जातीये. त्यामुळे या नागरिकांचं जगणं कठीण बनलंय. अनेकदा तक्रारी दिल्यावरही या राखेचा त्रास कमी होत नाहीये. त्यामुळे गावकरी त्रस्त झालेत. जवळपास गेल्या 25-30 वर्षापासून मी पाहतो आहो की जेव्हा हे राख आमच्या पिकावर येते तर कपासी, भाजीपाला, सोयाबीन हे सगळे पिकं ते पेरणी झाल्याच्या नंतर ते उगवतात. परंतु फ्लॉवरिंगवर आल्यावर त्यांना एवढे काही दुष्परिणाम त्याच्यावर येतात की कपासीचं एकही बोंड पकडत नाही, सोयाबीन तर उभीच पिवळी पडून जाते. कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्लांटमुळे इथे सॉईल पोल्युशनही झालं आहे मोठ्या प्रमाणात, वॉटर पोल्युशनही आहे आणि एअर पोल्युशनही आहे. त्याच्यामुळे आरोग्यासंबंधीचे बरेचसे विकार इथल्या लोकांमध्ये आहे. नुसते लोकांमध्येच नाही तर इथल्या परिसरातल्या जनावरांमध्येही पुष्कळसे विकार झाले आहे.
या प्रकल्पांमधून निघणारी राख केवळ माणसाचं आरोग्यच नव्हे तर पिकांचंही आरोग्य खराब करताय. ही राख पिकांवर बसल्यानं पिकं नष्ट होत आहेत. कापसावर ही राख बसल्यानं कापूस अशा पद्धतीनं काळा पडतोय, त्यामुळे कापसाला बाजारामध्ये कवडीमोल भाव मिळतोय. हीच परिस्थिती तूर, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांची आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलंय, तर अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती विकून टाकली आहे. या प्रकल्पामधून निघणारी राख जसं माणसाचं आरोग्य संपवत चालली आहे, तसं शेतातील उभी पिकंही नष्ट करतीये. हवेच्या माध्यमातून ही राख पिकांवर बसतीये, त्यामुळे पिकांचं आरोग्यही बिघडत चाललंय. पिकांची वाढही खुंटतीये, फुलं आणि फळांचा दर्जा घसरत चाललाय. हे आहेत यादवराव गोत्रे. ते दरवर्षी कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची पिकं घेतात. मात्र वर्षागणिक त्यांचं उत्पादन घटत चाललंय. शिवाय जमिनीचा दर्जाही घसरत चाललाय. त्यामुळे त्यांच्यावर शेती विकण्याची किंवा शेती सोडण्याची वेळ आली आहे. चार वर्ष झाले आम्हाला सोयाबीनचं उत्पादन काहीच नाही होऊन राहिलं आणि कापसाचं उत्पादन पण खूपच कमी प्रमाणात म्हणजे नाहीच्या बरोबर होऊन राहिलं. आता आम्ही काय करावं? पहिले आम्हाला मार्केटमध्ये नेल्यावर आम्हाला विचारते की कापूस कुठला. आम्ही म्हटलं सुरादेवी. तर ते जे 7,200 जो काही भाव असला तर तो आम्हाला 7,200 पूर्णपणे भाव मिळत नाही. 7,000च्या अंदरच आम्हाला जो असा म्हणजे 400-500 रुपयांनी सुरादेवीचे नाव सांगितल्याबरोबर 400-500 रुपयांनी तो भाव आपोआपच कमी होऊन जातो. वीज निर्मितीनंतर जळलेला कोळशाची राख पाण्याच्या माध्यमातून या अशा मोठ्या ॲशपॉन्डमधून आणली जाते. मात्र बऱ्याच वेळा हे ॲशपॉन्ड फुटतात आणि ॲश आणि पाणी परिसरातील जमिनीमध्ये गेल्यानं या परिसरातील जमिनीचा दर्जा घसरत चाललाय. हे आहेत सुभाष भोयर. कोराडी ॲश पाऊंड शेजारी त्यांची 7 एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी ते या शेतीत बारमाही पिकं घ्यायचे. मात्र हे ॲश पाऊंड फुटल्यानं राख मिश्रित पाणी त्यांच्या शेतात शिरलं आणि त्यांची शेती नष्ट झाली आहे. वारंवार अधिकाऱ्यांना भेटून निवेदनं देऊन चपला झेजल्या, मात्र कुणीही त्यांची दखल घेतली नाही. आता त्यांना शेती पिकवता येत नाहीये आणि विकतो म्हटलं तर कुणी खरेदीही करत नाहीये. 7 वर्षापासून सगळ्यांना आमच्या शेतामध्ये पाणी आहे. हनुमान मंदिर पाण्यात डुबलेलं आहे. विहीर सुद्धा पाण्यामध्ये डुबलेली आहे. आता यावर्षी पुन्हा यायचं हे पाईपलाईन फुटून पूर्ण याच 4-5 फूट याच आमच्या शेतामध्ये जमा झाली. तिकडं हाईट वाढल्यामुळं याची पूर्ण पाणी यांच्यावर आमच्या शेतामध्ये चाललेलं आहे. 7-8 आता 4 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केला, सर्व केलं, पण त्यांना काही अजून आम्हाला काही रिस्पॉन्स नाही दिला. नाही नुकसान भरपाई दिली, नाही कोणतं कॉम्पेन्सेशन दिलं. देऊ करू आम्ही काम करू, बंधारा बांधू, हे बांधू, पण आजपर्यंत त्यानं अजून कुठंच तुम्हाला काम चालू दिसणार नाही. भोयर यांच्या शेतात काम करणाऱ्या अजाबराव वाकलकर यांना राख मिश्रित पाण्यात वारंवार राहिल्यानं पायाला जखमा झाल्या. त्यामुळे हे पाणी किती घातक आहे याचा अंदाज येऊ शकेल. पायाला म्हणजे पाणी ते खराब पाणी आहे. त्याच्यामुळे ते खाद्य होते ना, पुन्हा आणखीन ते हे होते रक्त. जखम होते. हां जखम होते. डॉक्टर दाखवलं होतं का ते? हो डॉक्टरचं काय म्हणणं आहे? डॉक्टर म्हणे पाण्यामुळे झालं म्हणे. हे प्रदूषण रोखण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी MJD संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला होता. वर्क ऑर्डर काढण्यापर्यंत काम पुढे सरकलं होतं. दरम्यान सरकार बदललं आणि हे काम थंड बस्त्यात पडलं. आता तातडीने वर्क ऑर्डर काढून काम सुरू करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. मंत्री म्हणून प्रशासकीय अनियमितता जी होत आहे, मंत्री म्हणून त्या ठिकाणी जे इन्व्हॉल्वमेंट असलं पाहिजे ते होत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी या पोल्युशन वाढलेलं आहे. तातडीनं मंत्र्यांनी लक्ष टाकलं पाहिजे. FGD संयंत्र तातडीनं बसवले पाहिजे आणि पोल्युशन थांबवलं पाहिजे. या संदर्भात प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळानं नागरिकांच्या तक्रारीवरून पाहणी केली.
यात नियमांचं उल्लंघन होऊन प्रदूषण होत असल्याचं आढळून आलंय. या संदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे. संबंधित अधिकारी वेळेत प्रदूषण रोखण्यासाठी निर्णय घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार आणि पेपरमध्ये जी बातमी आली होती त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तिथे इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि आम्हाला इन्स्पेक्शनमध्ये दिसून आले की फ्लायर्सचा पुनर्वापर जे 100% करायचा आहे त्यांना ते झालेलं नाही आहे. धुरांड्यामधून मोठ्या प्रमाणावर म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त धुळीकण आणि सल्फर डायऑक्साईडचं इमिशन जास्त होत असल्याने त्यांना आम्ही कारणे दाखवून नोटीस बजावलेली आहे. त्यांच्यावर मग त्या गोष्टीकरिता बँक गॅरंटी घेण्यात येईल आणि ती ॲक्शन प्लॅन जर सॅटिस्फॅक्टरी असला तर त्यांना वेळ देण्यात येईल, अन्यथा त्यांच्यावर वॉटर ॲक्ट किंवा एअर ॲक्टनुसार कारवाई करण्यात येईल. कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पांमधून राज्याला वीज पुरवठा होतो. विदर्भात वीज निर्मिती होत असली तरी राज्यातील इतर भागांप्रमाणेच विदर्भातही विजेचे दर सारखेच आहेत. उलट अशा प्रदूषणामुळे इथली जमीन, पाणी आणि नागरिकांचं आरोग्य मात्र खराब होत चाललंय. हे कुठंतरी थांबायला हवं, अन्यथा भावी पिढीवर याचे गंभीर आणि वाईट परिणाम दिसून येतील. वीज प्रकल्पांना आमचा विरोध नाही, प्रकल्प आवश्यकच आहे. मात्र हे प्रकल्प उभारत असताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असते. मात्र तसं होत नसेल तर नेमके हे प्रकल्प कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं हे प्रदूषण कसं थांबवता येईल, पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मनुष्याचं जीवन अधिक सुकर कसं होईल या अनुषंगानं ऊर्जा विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभागानं प्रयत्न करण्याची गरज आहे. कॅमेरामॅन सौरभ भोले आणि मंगेश मोहितेसह संजय डाप, साम TV न्यूज, नागपूर.